ते न्यावंच लागतं किंवा जनावर लागतं न्यावं लागतं. काय परिस्थिती आहे उन्हाळ्याची सध्या आता चालू? उन्हाळ्यात काय लई बेजारी सगळी. हम्म. हिरवं नाही काय नाही आता पाणी कमी झाली आमचा पाऊस काळ बी कमी झालाय. शेतकऱ्याची खूप कठीण कंडिशन आहे आता सध्या. कारण कुठं चाललं इकडं? कडवा भरायचं आणि काय मग कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची आता उन्हाळा? बेकार परिस्थिती काही नाही, शेतकऱ्याचं अवघड कंडिशन आहे. काही नाही, शेतकऱ्याचं काही नाही. लोन आणलेलं बियाणं आहे ज्यूटचं आणि ह्याचे दर आज सध्या बघायला गेलं तर 2500, 2800, 3000, 3200, 3.5 याच्या आत. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत शेतातले विषय दाखवतो, गावखेड्यातले दाखवतो, शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे. सध्या उन्हाळा दिवस आहे, वेळ दुपारची आहे. मी आता जागजी शिवारात आहे, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे जागजी गाव आहे. आता इथं ज्वारी खुडली, इथं कडब्याच्या पेंड्या आहेत, तिथं ट्रॅक्टर भरलं आहे कडब्याचं. इकडं दाखवा, इकडं ज्वारी पण भरडलेली आहे, भरायचं चालू आहे, पोते भरलेले आहेत. मी सगळे नेमकं काय परिस्थिती आहे आपण थेट सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तिथे हे ट्रॅक्टर कुठं चाललंय बघू आधी सुरुवातीला. मामा कडब्याची पेंडी घेऊन उभारलेत. काय नाव आहे मामा तुमचं? दिगंबर शिंदे कुठले आहे तुम्ही? आरणी आणि जागजी इथं कडबा कशाला नाही लागली? हा इकडे घेतलेला आहे बरं. जनावरला. जनावरासाठी किती घेतलंय? आता हे आहे बघा 2-2.5 कडबा आहे. बरं. परवडतंय का हो ही ज्वारी शेतकऱ्याला काढलेली कडबा? जनावराला लागतं न्यावंच लागतं किंवा जनावर लागतं न्यावं लागतं. काय परिस्थिती आहे उन्हाळ्याची सध्या आता चालू? उन्हाळ्यात काय लई बेजारी सगळी. हम्म. हिरवं नाही काय नाही आता पाणी कमी झाली आमचा पाऊस काळ बी कमी झालाय. हम्म. लई बेजारी आहे आमचा. बघा इथं कडबा भरायला चालू आहे ट्रॅक्टरमध्ये. आर्नीला चाललं आहे कडबा. बघू आता शेतकरी काय म्हणतात. आणखी नाही तिकडे या की इकडं ऊन लागतंय. टोपी घातली तुम्ही, या बघू आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमकं काय परिस्थिती आहे सध्या. इकडे या. हे ट्रॅक्टर तुमचंच आहे ना? भावासाहेबच्या काय परिस्थिती आहे बरं सध्या? आता उन्हाळा चालू आहे, पाऊस काळ कमी झाला होता यावर्षी. शेतकऱ्याची खूप कठीण कंडिशन आहे आता सध्या. कारण पाणीच खूपच मोठं शॉर्टेज आहे. गावात असेल, शेतात असेल, खूपच कमी आहे पाणी. आणि आता ही नावीलाजानं आता न्यायचं काम आहे. आता थोडी गुरं आहेत आता किती त्यांच्यासाठी. दिवस चालणार आहे कडबा नेलेला, पण त्याच्यानंतर कसं करणार आहे? नाही, ही पुढची व्यवस्था आहे. हां, थोडाफार घरचाही आहे, त्यामुळं ॲडजस्ट होत आहे. परंतु कसं आहे, दुधाला दर नसल्यामुळं एकंदरीत खूप कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्याची. हो थांबा की. काय नाव तुमचं? गणेश शिंदे. कुठं चाललं इकडं? कडवा भरायचं आणि काय मग कशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची आता उन्हाळा? बेकार परिस्थिती काही नाही, शेतकऱ्याचं अवघड कंडिशन आहे. काही नाही, शेतकऱ्याचं काही नाही, जिंदगी बेकार आहे जिंदगीची. तुमचं नाव काय? गणेश शिंदे, गाव? आर्णी. निश्चित का प्रॉब्लेम? हां. बघा इथं कडबा भरायला चालू आहे. आता इथं हे बघा इकडं ज्वारी भरडलेली आहे इथं. बघा इथं. आणि इकडं पिकअपमध्ये टाकायला लागलेत. बघूया आपण बोलतात का काय. काय नाव आहे तुमचं? बरं, इथलेच आहेत तुम्ही? हां ते पिकअप आपलं. हां, पिकअप आहे का? हां कशा बरं परिस्थिती? तर सध्या कसं किती कट्टे ज्वारी निघाली? 50 का निघाले? 50 निघाले. 30. हां इकडे बघा, या इकडे या या. काय नाव म्हणलं? काय तुमचं काय नाव? बिभीषण सावंत. बरं, तुमचंच आहे? हा, आपलंच आहे. किती कट्टे निघाली ज्वारी? हे आता 4 एकरमध्ये जवळपास 50 कट्टे ज्वारी निघालेली आहे. बरं, किती निघायला पाहिजे होती? साधारण 4 एकरमध्ये 60 क्विंटल निघायला पाहिजे होते. ते पाण्याची कमतरता असल्यामुळे ह्या वर्षी पाऊसच कमी झाला आणि पाणी द्यायला अपुरं पडलं, त्याच्यामुळं कमी निघालेलं आहे. त्यातून आता मजुरी भरपूर गेलेली आहे. याच्यात जवळपास 20 कट्टे तरी मजुरालाच गेलेले आहेत त्यातले. ह्याच्यातले? हो. अवघड झाली की मग. हो, अवघड तर आहेच सगळ्या गोष्टी. खर्च किती झाला तो इकडून काय अंदाज? खर्च एकूण तरी अंदाजे एकरी 15,000 ते 18,000 रुपये ज्वारीचा खर्च होतो एकरी. म्हणजे उत्पन्न निघालं नाही तेवढं? उत्पन्न नाही, आता मुद्दल पण निघत नाही. केलेला खर्च आणि टोटल आता ही कडब्याचं हे सगळं जर धरलं ह्याचा खर्च, मजुरीचा, ही विक्रीला न्यायचं आहे, तर मुद्दल पण होत नाही आहे. ह्याला काय पाऊस काळ नाही आता नेमकं, मग कसं हे केलं पाहिजे? पाऊस काळ नाही, मग आता पाणी नाही. इथून पुढचं तर पाण्याचं बरंचसं अवघड आहे. जनावरांना वगैरे पाण्याचं कसं? जनावराला पण पाणी नाही आणि चाऱ्याचं पण, म्हणजे आता इथं दिसतंय एवढाच चारा आहे, पण हे पण आता जनावर जास्त असल्यामुळं पुढे पूर्ण कठीण आहे. काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि एकंदरीत ही झाला माझा विषय, आहे पाणी एवढं. आता बाकीच्याकडे कोणाकडे तर पाणीच नाही आहे. मग त्यांच्यासाठी पुढे चारा छावणीचं वगैरे सरकारनं काय केलं तर बरोबर राहील, म्हणजे करायलाच पाहिजे. नक्कीच शेतकऱ्याची जी मागणी आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे, काय म्हटलं? आणि दर पण नाही ज्वारीला. जी ज्वारी मध्ये 6,000 7,000 जात होती, ती आता 3,000 जाते.
त्याच्यामुळं दरही नाही आहेत. आता हीच बियाणं स्वतः आम्ही बार्शीला जाऊन आणलं होतं, 70 रुपये किलोने आणलेलं बियाणं आहे ज्यूटचं. आणि ह्याचे दर आज सध्या बघायला गेलं तर 2500, 2800, 3000, 3200, 3.5 याच्या आतमध्येच जाते ते. किती भाव लागला पाहिजे ज्वारीला? ज्वारीला साधारण 5 ते 6 हजार रुपये या कंडिशनमध्ये भाव लागायला पाहिजे होता. नक्कीच शेतकरी जे आहे ते आता त्यांच्या ज्वारीला भाव नाही. त्यांनी बी जे आहे ज्वारी पेरण्यासाठी 70 रुपये किलोनं आणलं, मात्र आता 30 रुपये किलो झाली. म्हणजे शेतकऱ्यावर हे मोठं संकट आहे. उन्हाळा दिवस आहे. जनावरांची पाण्याची सोय, चाऱ्याची सोय ही शासनानं केली पाहिजे. चारा छावण्या ही सुरू करण्याची मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केलेली आहे. नक्कीच मागणीसुद्धा त्यांची योग्य आहे. कारण सध्या उन्हाळा आहे, पाऊसकाळ कमी झालेला आहे यावर्षी. त्यामुळं ग्रामीण भागातील असो किंवा शहरातील जे पशुपालक जे आहेत ते आता धास्तवलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही झाला ज्वारीचा विषय. ज्वारी जे आहे, काय म्हटले तुम्ही? हा ज्वारीचा विषय झाला. कांद्याच्या बाबतीत तीच आहे. निर्यात बंदी करून कांद्याची एवढं मोठं नुकसान केले की ते सांगता पण येत नाही किंवा मोजता पण येत नाही. ते प्रत्येक धोरणामध्ये म्हणजे सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधीच आहे. शेतकऱ्याची जी आहे ती प्रतिक्रिया आपण दाखवलेली आहे. चारा छावण्या ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरामध्ये सुद्धा चारा छावण्या हे झाल्या पाहिजे. कारण आता सध्या उन्हाळा दिवस आहे, त्याच्यामुळे जनावरांचे सुद्धा हाल होऊ शकतात पुढं. त्यामुळे शासनानं त्वरित ही चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जाते. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, जागजी, उस्मानाबाद, धाराशिव. काय नाही म्हणलं, वातावरण उन्हाचं बघावं म्हणलं नेमकं काय. लावा फोन. उचलत आहे बोला. हॅलो, बोला की. नमस्कार. कुठं आहो? आम्ही तुमच्या शेतात. हा, काय चाललंय? कुठल्या शेताकडे, ह्याच का दुसऱ्या?